संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतली सर्वपक्षीय बैठक. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांचं विरोधी पक्षांना आवाहन. बैठकीत एनसीपीआयच्या सहभागाच्या मुद्द्यावरून प्रतिकात्मक सभात्याग करून विरोधी सदस्यांचा बैठकीमध्ये सहभाग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. झांझिबारचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर हुसेन अली माविनी यांनी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची नवी दिल्लीत घेतली भेट. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण यासह इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य बळकट करण्यावर चर्चा. भारत आणि इंग्लंड यांच्यात आज इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर होणार तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय क्रिकेट सामना. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावून PV सिंधूनं घडवला इतिहास. जपानच्या अकाने यागामुचीला केलं पराभूत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यामध्ये आज मध्यरात्रीनंतर होणार लढत. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीमध्ये इंग्लंडची फ्रान्सवर 6-4 अशी मात.